नमस्कार, आप देख रहे हैं पब्लिक अड्डा 24 न्यूज। आइए देखते हैं आगे की खबर। शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी काल एका वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। त्याच्यानंतर आता आज हे मनसे आणि शिवसेना एकत्र पाहायला मिळेल, निश्चित आंदोलन करण्यात आलेलं आहे। कसं आहे की एवढा माज एका आमदाराला असणं हे खूप वाईट आहे। म्हणजे शिंदे कैसनबा बोलतात, हा बोलतो की मराठी माय मेली तरी चालेल, पण माझी मावशी उत्तर प्रदेश उत्तर भारत ही जगली पाहिजे, कारण की ह्याचं उत्तर भारतावरती प्रेम आहे। पण ह्याने उत्तर भारताला निघून जावं ना, हे कसलं आहे राजकारण? हा म्हणजे मराठी भाषा हा मारायला निघालेला माणूस आहे, हा असा गद्दार मराठीचा। आणि स्वतःच्या आईबद्दल कोण असं बोलतं का? एवढी लाज नाही याला? यांनी आईला सोडलं असेल? असं कधी वक्तव्य होतं का की माझी माय मेली तरी चालेल? आपल्या मराठीत एक म्हण आहे, माय मरो मावशी जगो। ते कोण बोलतं? मुलगा म्हणत नाही, ती मावशी बोलते। आणि हा मुलगा असा आहे जो आईला मारायला तयार झालेला आहे। तुम्हाला सगळ्यांना मराठी माणसांना मी विनंती करीन, अशा माणसाच्या मागे उभं राहायचं का? यांच्या पैशाचे खेळ जातात, हे पैशाचा माज दाखवत आहेत। 50 खोक्याचा माज आहे, बाकी काय नाही, हा 50 खोक्यांचा माज आहे। मराठी माणसावरती आणि मराठी भाषेवरती जर असं जर हे लोक उलट उठणार असतील तर मराठी माणूस रस्त्यावरती उतरणार। आणि मराठी माणसाची जी एकजूट झालेली आहे ती अजून कट्टरतेने एकत्र होणार आहे। बघा, दोन्ही भाव एकत्र आलेत, दोन्ही पक्ष एकत्र आहेत। आमच्यावर मराठी एकीकरण समिती, मराठी भाषा केंद्र, सगळे मराठी मंडळ जे आहेत या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। अशा माणसाचा आम्ही जाहीर निषेध करतो। समोर आलं तर जोड्याने मारायला पण कमी करणार नाही आम्ही। या वक्तव्यानंतर
सामंत मंत्री त्यांच्या समोर असताना अरे तो गाढव आहे, उदय सामंत गाढव आहे. तो बाजूला बसून बोलतो दिलगिरी दिली ना बस झालं, आता काय पाहिजे. अरे मराठीचा अपमान करून दिलगिरी दिली. हे असे मंत्री शोभतं काय या मंत्र्यांना. त्याचा राजीनामा घेतला पाहिजे, त्याला बडतर्फ केलं पाहिजे खरं तर. आणि देवेंद्र फडणवीसांना मी विनंती करीन की हा माणूस एक गाडी प्रोटेक्शनची 6-7 शेणगणवाले घेऊन फिरतोय. कशासाठी फिरतोय हा? कोणाला दादागिरी दाखवतोय. हा आमदार आहे ना, बाकीच्या आमदारांना एक बॉडीगार्ड आहे. त्यांनी कोणाचे पापं केली तेवढी, लोकांचे पैसे खाल्ले म्हणून बॉडीगार्ड घेऊन फिरतोय. ह्याचं प्रोटेक्शन काढलं पाहिजे. मी शिंदेंना विनंती करीन की अशा माणसाला घेऊन तुम्ही तुमचा पक्ष बाळासाहेबांचा आणि आनंद दिघे साहेबांच्या नावाने चालवतायत का? मराठीचा जीव घेऊन तुम्ही तुमचा शिंदेगड चालवतायत का? याला पक्षात नाकलपट्टी केली पाहिजे. तुम्ही जाणार आहेत, निवेदन आहे, काय कारवाईची मागणी नाही, आम्ही याच्यावर गुन्हा दाखल करायला सांगतो. मराठी भाषेचा जागतिक मराठी भाषेला दर्जा मिळाल्यानंतर, जागतिक अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्याचा अपमान करतोय, ती मराठी मेली पाहिजे असं बोलतोय, तर त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. दुसरं पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांना देतोय की ह्याला आमदारांना बडतर्फ करा, ह्याचा राजीनामा घ्या. तिसरं पत्र शिंदेना देतोय, तिसरं पत्र आम्ही शिंदेना देतोय, त्यांना पक्षात नाकलपट्टी करा म्हणून. स्थानिक आमदार आहेत, तसेच त्यांचे सत्ताही सुद्धा आहेत, गुन्हा त्यांच्यावरती दाखल होणार का? आम्ही अपील करतोय, मग त्यांनी परवानगी घ्यावी. पोलिसांनी विधानसभेतनं परवानगी घेऊन गुन्हा दाखल करता येतो. ज्येष्ठ शिवसैनिक आमदार कोथनीस साहेब आलेत. कसं आहे की हे गुन्हा दाखल करणं हे शेवटी विधानसभेतनं होतं. त्यांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल होतो. आमदारावरती होतो, खासदारावरती बी गुन्हा दाखल होतो. तर चुकीचं केलं तर गुन्हा दाखल करायचा नाही. त्यांचा काय सत्तेचा माझे आमच्या आज इथे सत्तेचा यांचं एवढी हे मुजोरी आहे ना, पोलिसांनी आमच्या प्लॅकार्ड्स पण काढून घेतले. आंदोलन करायला पण आम्हाला बंदी आहे. ही कसली सत्ता बाईंची? आमचे प्लॅकार्ड्स काढून घेतात. त्याचा फोटो निषेधा म्हणून आणला होता, तोही काढून घेतला. पोलिसांना पगारावरती ठेवले का यांनी? आमचं कधीही पोलिसांना सहकार्य असतं, पण अशी मुजोरी त्यांनी आमदाराकडे नोकरी करतोय असं करू नये. कारवाई झाली नाही तर पुढचं पाऊल आपलं काय असतं? इथे निषेधाचे असं करणार, शाखांमधून आमच्या सगळ्यांचे कार्यक्रम होणार. प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक मराठी माणसाच्या घरात आमचं पत्र जाणार आहे की अशा मराठी विरोधी मराठी देशच्या आमदाराला खाली आणलं पाहिजे. आता महानगरपालिका आहे, बघू ना यांचे नगरसेवक कसे येतात ते. दोन्ही भाऊ एकत्र आहेत, मराठी माणूस एकत्र झालेला आहे. ह्याचं वक्तव्य असं आहे की मी उत्तर प्रदेशच्या मतांवरती जिंकलेलो आहे. त्याच भाषणामध्ये त्याचं वक्तव्य बघा तुम्ही, पूर्ण भाषण बघा. मी 3रा टर्म आमदार उत्तर प्रदेशच्या मतांवरती झालेलो आहे. त्यांनी उत्तर प्रदेशच्या मतांवरती जिंकून दाखवावं आम्हाला. एकीकडे सुनील शुक्ला हे देखील म्हणाले होते की मुंबई महानगरपालिकामध्ये जे मुंबई मेयर आहेत ते उत्तर भारतीय बसणार आहेत, त्याच्यावर काय सांगा? हो, तो मार खायच्या लायकीचा, सुनील शुक्ला मार खायचा लायकीचा माणूस आहे. हो हा, हे बिंडो काय फक्त हे स्वतःला हायलाईट करणार आहे. पहिला तो मनसेमध्येच होता. असे आमच्याकडे शुक्ला पण आहेत. धीरज शुक्ला आमचा शाखाध्यक्ष आहे. तिकडे देव मिश्रा आहे, उत्तर भारतीय मनसेमध्ये पण आहेत. त्यांना मनसेवरती मराठी भाषेवरती प्रेम आहे. आणि हे विरोधक आहेत, हे स्वतःचं प्रस्थ स्थापन करायला उभे राहिलेले आहेत. छठपूजेला कधीही विरोध केला नाही, पण छठपूजा कुठे झाली पाहिजे तर नदीकाठी झाली पाहिजे. शक्ती प्रदर्शनाला विरोध आहे. ह्याच्यामध्ये ह्या मुली नाचवतात, ह्याला आमचा विरोध आहे. ह्याच्यात राजकारण करतात, त्याला विरोध आहे. आमचा कुठल्याही भाषेला धर्माला विरोध नाही आहे. पण जर आमच्या मराठी भाषेवरती कोण आलं, मग तो सुनील शुक्ला असेल काय, तो प्रकाश सुर्वे असेल काय, किंवा अजून कोण असेल काय, त्याच्या अंगावरती मनसे काय, शिवसेने काय, मराठी माणूस हा जाणार म्हणजे नक्कीच जाणार त्यांच्या अंगावरती. सर, येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या निवडणूक आहे आणि उत्तर भारतीयांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात टक्का जो आहे तो मोठा आहे. त्याच डोळ्यासमोर ठेवून हे विधान जाणून केलं असं तुम्हाला वाटतं का? मी आव्हान करतो ह्या उत्तर भारतीयांना, तुम्ही तुमचं एकत्र करून दाखवा. आम्ही मराठी माणसं कशी एकत्र येतो बघा. आव्हान आहे, जाहीर आव्हान आहे. उत्तर भारतीय एकत्र आहे, मग मराठी माणूस कसा एकत्र होतो बघा आमचा. होऊन जाऊन द्या. उत्तर भारतीय विरोधात मराठी माणूस करायचा असेल ना तर होऊन जाऊन द्या. म्हणजे राजकारण असेल तर राजकारण आम्ही तयार आहोत. मराठी माणूस खालती उतरून रस्त्यावरती लढाई करायला तयार आहे. उत्तर भारतीयाने तयारी करावी. शुक्ला असो भडवा किंवा हा प्रकाश सुर्वे असो, आम्ही तयार आहोत. आशिष शेलारांनी असं म्हटलं की मुस्लिम मतांवरती तुम्ही बोलत नाही, दुबार मतदारावरती बोलत नाहीये, हिंदू मतांवरती, मराठी मतांवर, दलित मतांवरती काय? हो, हिंदुत्वाचा कट्टरता हे लोक दाखवत आहेत ना, बीजेपी वाले. त्यांचे टोपीवाले फोटो आले ना काल आशिष शेलारांचे की नाही आले? आणि हिंदुत्वावरती बोलायला गेलं तर माझे राजसाहेब खूप कट्टर आहे. तो तसं राजसाहेबांचा मराठी पण कडवट आहे, कट्टर आहे, तसंच हिंदुत्वही कट्टर आहे. कुठेही त्याच्यातनं मागे हटणार नाही आहेत. आणि आम्हालाही तीच शिक्षा आहे राजसाहेबांची. जिथे मराठीला बोट लागलं तर अंगावर जा, आणि हिंदुत्वाला जरी खर्चातला नकलावाला कोण आलं तिथेही आम्ही अंगावर जाऊ. पण
जे चुकीचं वागतायत, जे हे हिंदू असून सुद्धा आपसामध्ये भांडणं लावत आहेत. राजसाहेबांनी पूर्वीही हे वाक्य बोललेले आहेत की आता मराठी माणूस एकटं होतोय, मूठ एकत्र झाली आहे वज्रमूठ, तर हे लोक जातीचं राजकारण घडवतील. लगेच मराठा आंदोलन झालं, मग हिंदू आणि मुस्लिम भडकवतील. हा विषयच नाही हिंदू मुस्लिमचा. जर मतदार डुबार असेल तर तो कोणताही असेल, त्यांच्यासमोर 3 नावं आली, ती मराठी होती, ती वाचून दाखवली. कल्याण डोंबिवलीमध्ये मराठी जास्त आहेत, ती नावं वाचून दाखवली. बस एवढंच आहे. हे राजकारण, हे BJPचं राजकारण आहे. हे घाणेरडं राजकारण करणारा आशिष झोलर, इकडे देवेंद्र फडणवीस असतील, हे झोलरच आहेत सगळे. जिंकतात कसे? इथे पियुष गोयलला 99,000 मतं पडत आहेत, तेव्हा मनसे भाजप बरोबर होती. पंतप्रधान मोदी बनण्यासाठी मनसेने भाजपला पाठिंबा दिला होता, तेव्हा पियुष गोयलला 99,000 मतं पडली. आणि आज ह्याला प्रकाश सुर्वेला, त्याच्याबरोबर शिवसेना नाही आहे, मनसे नाही आहे, त्याला 1,05,000 मतं पडली. कुठून आणली ही मतं? ही मतांची चोरी आहे ना. त्याला स्वतःलाही माहीत नाही मी असं जिंकलो कसा. तोही चिमटे काढतोय रोज, त्यालाही माहीत नाही की मी जिंकलोय कसा. हे तुम्हाला कळलं पाहिजे राजकारण काय ते. मी जनतेला आवाहन करीन, मराठी माणसाला आवाहन करीन, एकत्र या, बघूया ह्यांची दादागिरी काय. याचा परिणाम महानगरपालिकेमध्ये दिसणार का? नक्कीच याचा परिणाम महानगरपालिकेत दिसणार. आणि मराठी माणूस मुंबईतनं हद्दपार झाला, ही यांची जी बोंब आहे ना, की मराठी माणूस मुंबईतनं हद्दपार झाला आहे. आम्ही मराठी माणसाला आवाहन करतो, आपण 40% 45% मुंबईत आहोत, आपण एकत्र राहू, वज्रमूठ करू. आंदोलनामध्ये सहभागी झाला कसं पाहतो? हे जे आंदोलन आहे, हे जे काल जो इकडचा आमदार, स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे आणि जे मराठी म्हणजे माझी माय आहे आणि हिंदी माझी मावशी आहे, माय मेली तरी चालेल, मावशी जगली पाहिजे, हा जे त्याचं हे आहे, हा प्रकाश सुर्वे 2 वेळा मराठी मतांवर इथून निवडून आलेला आहे. त्यांनी अशा तऱ्हेचं वक्तव्य करणे निषेधार्ह आहे. त्याच्याकरता हे आम्ही सर्व एकत्र येऊन त्याचा निषेध आणि त्याच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे याच्याकरता आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. तर येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्यातच उत्तर भारतीय टक्का जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे असं त्यांचा समज आहे. आणि त्याच अनुषंगाने हे जे विधान केलं हे जाणून बुजून केलं असं तुम्हाला वाटतंय का? जाणून बुजून केलं. आता राजकारण सुरू झालेलं आहे. महानगरपालिका निवडणुका आल्यानंतर हे सगळं राजकारण सुरू केलं आहे. आम्ही कोणाचाही इथे द्वेष करत नाही आहोत, कुठल्याही भाषेचा, कुठल्याही प्रांताचा आम्ही द्वेष, पण इथे राहून आम्हाला कोण दादागिरी करेल, आमची अस्मिता, आमचं जे काही इकडचं मराठीपण आहे ते जर आम्हाला कोणी धोक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करेल तर त्याला आम्ही विरोध करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारच्या निवडणुकीमध्ये स्वतः कॅम्पेनिंग करत आहेत. त्या कॅम्पेनिंगमध्ये त्यांनी भाषणात असं म्हटलेलं आहे की आम्ही मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर छठ पूजासाठी 3 लाख लोकांना आम्ही छठ पूजा करण्यासाठी जागा दिलेली आहे. म्हणजे हे कुठेतरी एकंदरीत मुंबईमध्ये मतं फिरवण्यासाठी सुद्धा हे सर्व राजकारण चालणार. ह्यांनी किती काही केलं तरी आता आम्ही सर्व एकत्र आलेलो आहे. मराठी माणसांची एकजूट झालेली आहे आणि मुंबई महानगरपालिकेला त्याचे आम्ही वज्रमूठ त्याच्या नाकावर मारून त्यांना नॉकआउट करणार. सर, वोट चोरीचा मुद्दा सध्या गाजतोय आणि त्यातच अनेक जे घटना आहेत त्या मनसे सुद्धा शिवसेना सगळ्यांनी ज्या आणल्यात समोर, परंतु BJP त्याकडं दुर्लक्ष करतंय. त्यांना कुठेही करून काही करून त्यांना निवडणुका जिंकायचे का? काही त्यांचे नेते सुद्धा काही अशी वायफळ वक्तव्य. आम्ही निवडणूक आयोगाविरुद्ध वोट चोरी बोलतोय आणि लागतं कोणाला, झोमतं कोणाला? BJPला. आम्ही BJPचं नाव घेतलंय का नाही घेतलंय हे सगळं केलंय. निवडणूक आयोगाने हे जे काय ते याद्या व्यवस्थित केल्या पाहिजेत. या याद्या ज्या सदोष आहेत त्या सगळ्या संपूर्ण साफ करून व्यवस्थित करणं आमचं डिमांड आहे. आणि हे केल्यानंतर आमच्या अंगावर येते कोणते BJPची माणसं येतात, त्यामुळे ह्यांचाच हात त्याच्यामध्ये असा आम्हाला संशय आहे. शेवटचा प्रश्न, येत्या 11 तारखेला एक पत्र जाहीर होणार आहे जो आहे निवडणुकीच्या जातीच्या काय तुम्हाला अपेक्षित आहे? काय वाटतंय की त्याच्यात पत्र कशा पद्धतीने येणार आहे? या मागच्या निवडणुकीला ज्या पद्धतीने जातीचा आला होता की पुन्हा तसंच येणार आहे का हे तुम्हाला? नाही असं येणार मला वाटत नाही. येईल असं जातीभीतीचं. इथे सर्व एकत्र आहेत आणि आम्ही एकजुटीने इकडे लढणार. आरक्षण सर, सर्वोदय जे वकील आहेत त्यांनी जे वकीलपत्र उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं घेतलं होतं आणि लवकरच निकाल लागणार आहे, परंतु त्याचं 3 महिन्यासाठी त्यांचं जे वकीलपद आहे तारीख सुद्धा चुकीची आहे. त्याच्यावरती जी तारीख दिली होती ती अगोदरची तिचा टाइम निघून गेला आहे आणि आता त्यांना जे लेटर 3 महिन्यानंतर भेटलंय. कसं पाहता या गोष्टी? ही सगळी अघोषित आणीबाणी आहे यांची. ही अघोषित यांची दादागिरी चाललेली आहे. म्हणजे केंद्र सरकारची दादागिरी आहे. यांच्याकडे न्याय संस्था यांच्या हातामध्ये, बाकीच्या सगळ्या संस्था यांच्या हातामध्ये आणि ह्याच्यावर हे सगळ्यांवर दडपशाही करतायत. त्याचे उदाहरण आहे न्यायालयामध्ये बूट मारला त्याचं काय नाही. न्यायालयामध्ये एका वकिलांनी न्यायाधीशावर बूट मारला
त्याच्यावर काही ॲक्शन नाही, कारण तो ह्यांचा माणूस होता, आणि ह्याच्यावर सर्वोदय सनदशीर मार्गाने जो काय करायला जातोय, निकाल कदाचित हे होईल, सर्वोदय चांगला न्याय हक्कासाठी लढतोय, त्याच्याकरता त्याची सनद रद्द केलेली आहे. प्रकाश सुर्वेने ते स्टेटमेंट दिली होती की माई मेली तरी चालेल पण मावशी मरू नको, त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे तुमचं? प्रकाश सुरे ज्या आईने 9 महिने पोटात ठेवलं तिचा झाला नाही, तो जनतेचा काय होणार आहे? कारण का ज्या आईची किंमत त्याला नाही 9 महिने आणि बोलतो आई मरो आणि मावशी जगो, अशा प्रकाश सुरेला चपलीचा हार घालून चपलीने मारल्या पाहिजे, अशी त्याची परिस्थिती आहे. आणि सगळ्या महिलांचा विचार आहे का ह्याला तर चपल्याने हार घालून त्याची मिरवणूक काढल्या पाहिजे. आज जे काल व्यक्त झालं जैसे आपने सबने देखा, प्रकाश सुर्वे साहब ने कल बोला कि माए मरेगी तो भी चलेगा, मौसी जिंदा रहनी चाहिए. मराठी में एक मन है, माए मरो पण मावशी जगो. लेकिन और एक मन ऐसी है कि स्वामी तिन्ही जगह आए बिना भिखारी. कितनी भी मौसी आ जाएगी ना, लेकिन माँ की जगह वो कभी नहीं ले सकती. आप सबको पता है. आज जो गद्दार आमदार हो गए हैं, वो अभी जनता से उन्होंने कभी उनका इंसानियत नहीं रखी, वफादारी नहीं रखी. वो जनता से क्या रखेंगे? जनता को ये सोचने की अभी आज ये बारी आई है. मैं तमाम मागाठाने में या महाराष्ट्र में रहने वाली मराठी जनता को आह्वान करूंगी कि आज जो ये सत्ता में बैठे हुए लोग हैं, उनको लोगों का विकास करने से कोई आन बान नहीं है. उनको लोगों का विकास नहीं करना है, बस राजनीति के नाम पे लोगों को तोड़ना है, फोड़ना है और राज्य करना है. अगर उनको खुद मराठी होते हुए अगर वो बोल सकते हैं कि मराठी मरनी चाहिए, तो ये सबसे मैं बोलूँगी ना शर्मनाक बात है एक मराठी आदमी को. तो अभी ये समय आ गया है, जैसे मीरा भाईंदर में मराठी का जब अपमान हुआ तभी जो बड़ा मोर्चा निकला और तभी आपने सबने देखा वहाँ के डीसीपी को, एसपी को, सबको ट्रांसफर कर दिया. वो ताकत थी मराठी आदमी की. और अभी ये महानगर पालिका में अगर मराठी आदमी को लगता है कि महाराष्ट्र में, मुंबई में आपको इज्जत मिलनी चाहिए, हमारे लोगों का विकास होना चाहिए, तो अभी ये मराठी आदमी को सबको एक होने की जरूरत है. आता मला सांगा, जेव्हापासून ह्यांचं सरकार आलं तेव्हापासून ह्यांचे प्रत्येक नेते काही ना काही बेताल वक्तव्य करतात. एवढी मस्ती ह्यांना येते कुठून? संविधानाची पायमल्ली करतात, हुकुमशाही करतात. आज आम्हाला पोलीस स्टेशनमधनं फोन येतात, तुम्ही जाळपोळ करू नका, तुम्ही फोटोना जोडे मारू नका. हीच का ती लोकशाही आहे आमची? आज ह्यांचं सरकार आल्यापासून 10 वर्षामध्ये आम्ही माय भगिनी आज आमच्या खिशातले पैसे गेले. काळं धन आणणार बोललो ते कुठे गेलं? तुम्ही दिलेली वचनं तर तुम्ही पूर्ण करत नाही, परंतु नागरिकांना कोणता तरी खोटा अजेंडा, काय म्हणायचं, पटंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है. अरे कुठे? आज आम्ही उत्तर भारतीय आणि मराठी लोक एकत्र नांदतोय, एकत्र राहतोय, परंतु तरी सुद्धा याच्यामध्ये मिठाचा खडा टाकायचा आणि लोकांना धर्माच्या जातीच्या नावावरती भांडवायचं, एवढंच फक्त या सरकारने केलेलं आहे. बाकी त्यांनी विकासाचं काहीच केलेलं नाही. त्याच्यामुळे आम्ही समस्त शिवसेना आणि मनसे यांच्या वतीने आमदार प्रकाश सुर्वेंचा, गद्दार आमदार प्रकाश सुर्वेंचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. जय महाराष्ट्र. मागाठाणे के आमदार प्रकाश सुर्वे इन्होंने आज एक भाष्य किया है कि माय मरो आणि मावशी जगो, म्हणजे माँ मर जाए चाहे माँ मरे लेकिन मावसी रहनी चाहिए. हमारे मराठी में ये म्हण है, ऐसे बोलते हम लोग. लेकिन कब बोलते हैं? जब किसी की माँ नहीं रहती तो उसका पालन पोषण उसकी मौसी करते, तब हम लोग ये बात बोलते. लेकिन इन्होंने जो स्टेज पे वक्तव्य किया है वो प्यार के लिए नहीं किया है, वो सिर्फ मत लेने के लिए किया है, वोट के लिए किया है. कभी भी हम लोग उत्तर भारतीयों के विरोध में नहीं है, हिंदी भाषा किसी भी भाषा के विरोध में हम लोग नहीं हैं. लेकिन प्रकाश सुर्वे ने क्या किया है? सिर्फ वोट के लिए, उत्तर भारतीयों को लेने के लिए किया. लेकिन मागाठाणे विधानसभा में ज़्यादातर मराठी भाषिक लोग रहते, तो मराठी भाषिक लोग उनको उनकी जगह दिखाएंगे अगले टाइम पे. कल उन्होंने एक वक्तव्य में कहा कि मैं दिलगिरी व्यक्त करता हूँ, मतलब माफ़ी चाहता हूँ, ऐसा. अरे आप कुछ भी बोलेंगे और बाद में माफ़ी मांगेंगे, ऐसे चलता है क्या? कल आप माँ को मार डालेंगे, चूरा खोपसेंगे और बोलेंगे हाँ गलती से मर गया, ऐसे कैसे चलेगा? ये गलत बात है. वो आमदार है तो उनको जो भी बात बोलनी है उनको तो सोच समझ के बोलनी चाहिए. वो कोई सामान्य आदमी है क्या? लोक प्रतिनिधि है.
अब शिवसेना से जीत के आए वो तो कुछ भी बात करेंगे क्या? ये गलत बात है। आने वाले चुनाव को महानगर पालिका को ध्यान में रखते हुए ऐसा व्यक्त किया होगा? हाँ किया है, वैसे ही बात है, मराठी लोग या, लेकिन ऐसा अगर उन्होंने किया है ना तो वो क्या बोलते हैं, पागल आदमी है, क्योंकि मागाठाणे में तो मराठी लोग ही ज़्यादा है। अगर वो बोल रहा है कि उत्तर भारतीय का वोट लेके वो जीत सकता है, वो गलत बात है। उसने जो भी किया वो तो गलत है ही, लेकिन मत बाकी लोग भी देखेंगे। अभी उत्तर भारतीय लोग तो हमारे पदाधिकारी है, बहुत सारे लोग हैं हमारे उत्तर भारतीय, हम लोगों के साथ है, हम लोग भाई बहन की तरह रहते हैं यहाँ पे। आप लोग वोट के लिए ऐसा क्यों कर रहे हैं? ओके, मराठी लोकांना अपील करा। आज शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र निर्माण सेना यांनी संयुक्त विद्यमाने आजचा हा जो निषेध मोर्चा आंदोलन आपण घेतलेला आहे, मागाठाणेचा असंस्कृत आमदार प्रकाश सुर्वे यांनी जे बेताल वक्तव्य केलंय की मावशी मरो, आई मरो आणि मावशी जगो, राजकारण जरी बाजूला ठेवलं किंवा मतांचं काही गोष्टी बाजूला ठेवल्या तरी आज या प्रकाश सुर्वेने समस्त स्त्री जातीच्या मातृत्वाचा अपमान केलाय आणि त्यासाठी आम्ही सर्व महिला आघाडी त्याचा जोरदार निषेध करत आहोत। आज या मागाठाणेमध्ये मराठी टक्का जास्त आहे। जर प्रकाश सुर्वे जिंकून यायचं असतं तर 2 वेळा तो पडला होता, जेव्हा तो शिवसेनेमध्ये आला तेव्हा तो जिंकून आला आणि मराठी मतांवर तो जिंकून आला। उत्तर भारतीय यांच्या आम्ही विरोधात नाही, कधीही आम्ही कुठल्याही जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या विरोधात नाही किंवा उत्तर भारतीय भाषेच्याही विरोधात नाही, पण अशा परिस्थितीमध्ये मतं मिळवण्यासाठी जर प्रकाश सुर्वे अशी तेढ निर्माण करत असेल तर त्यासाठी आमचा विरोध आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज तो आईबद्दल बोललाय, उद्या तो बोलेल बायको मरो आणि पप्पी देणारी जगो, ते चालणार आहे का आपल्याला? म्हणजे तुम्ही महिलांबद्दल काही वक्तव्य करणार, तुम्हाला कोणी ठेका दिला ही गोष्ट बोलण्याचा? महिलांबद्दल बोलण्याचा अधिकार, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात ना, मग तुम्हाला हा अधिकार कोणी दिला? महिलांबद्दल बेताल वक्तव्य काहीही बोलायचं? तुम्हाला आईची महिमा माहिती आहे? ज्या आईने तुम्हाला 9 महिने पोटात वाढवलं त्या आईला मारून टाकण्याची भाषा करताय तुम्ही? ही गोष्ट चुकीची आहे आणि त्यासाठी मी मागाठाणेमधल्या समस्त मराठी बांधवांना, बंधू भगिनींना अपील करते की या प्रकाश सुर्वेला त्याला त्याची जागा दाखवून द्या आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनाही मी आवाहन करते की आपण या असल्या नालायक आमदाराला बडतर्फ करा। जय महाराष्ट्र।